मित्रांनो, आपण जेव्हा रोज जेवायला बसतो, ताटात भाजी भात पोळी सगळं अगदी नेहमीसारखं दिसतं. पण तुम्हाला माहित आहे का, या ताटामागं हजारो किलोमीटर दूर चाललेलं राजकारण काम करत असतं. हो, कारण आजच्या जगात युद्ध फक्त रणांगणावर होत नाही, ते तुमच्या ताटात येऊन संपतं. मित्रांनो, सध्या जगात एक मोठा तणाव वाढलाय. प्रचंड युद्ध चालू आहे. इराण, अमेरिका, इस्रायल हे सगळे देश युद्ध करतायत. आता तुम्ही म्हणाल आपल्याला काय फरक पडतो, पण खरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, फरक पडतो आणि ते येतो तुमच्या खिशात. जगाचा नकाशा बदलतोय आणि भारतावर परिणाम होतोय. मित्रांनो, जगात काही ठिकाणं अशी असतात जी खूप छोटी असतात, पण त्यांचा प्रभाव प्रचंड मोठा असतो. त्यातलंच एक नाव हॉर्मुझची समुद्रधुनी. ही जागा इतकी महत्त्वाची का? कारण जगातील जवळपास 30% कच्चं तेल इथूनच जातं. आता विचार करा, जर इथं युद्धाचा धोका निर्माण झाला किंवा जर जहाजं जायला घाबरली तर काय होईल? तेलाचा पुरवठा कमी, मागणी तशीच आणि सरळ किंमत वाढ. मित्रांनो, तेल महागलं की फक्त पेट्रोल महाग होत नसतं. ट्रक महाग होतात, ट्रान्सपोर्ट महाग होतात, उत्पादन महाग होतं आणि शेवटी प्रत्येक वस्तू महाग होती. मित्रांनो, ही गोष्ट अजून गंभीर आहे, कारण ही गोष्ट थेट शेतीशी जोडलेली आहे. आपल्या देशात युरिया, रासायनिक खते मोठ्या प्रमाणावर वापरली जातात आणि ही खतं तयार होतात कशापासून? नैसर्गिक वायू. आता जर वायू महाग झाला किंवा मिळणंच कठीण झालं तर खतं महागणार, उत्पादन कमी होणार आणि शेवटी इथला कष्टकरी, आमचा शेतकरी अडचणीत येणार. मित्रांनो, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती 20 ते 25% वाढल्यात. ही फक्त आकडेवारी नाही आहे, हा इशारा आहे. मित्रांनो, आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकतो पाऊस कमी, कर्ज जास्त, भाव कमी, पण आता खर्च वाढतोय. शेतकरी विचार करतोय, खतं महाग झालीत, डिझेल महाग होतोय, मजुरी महाग झाली, मग शेती करायची कशी? काही ठिकाणी उत्पादन कमी होईल, काही ठिकाणी शेतकरी पिकं बदलतील. याचा परिणाम बाजारात कमी माल. मित्रांनो, इथंच सगळं जोडलं जातं. जर उत्पादन कमी झालं तर गहू महाग, तांदूळ महाग, डाळी महाग, भाज्या महाग आणि त्यात ट्रान्सपोर्ट खर्च वाढलेला. मित्रांनो, आता जहाजं सरळ मार्गाने येत नाहीत. आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वैसा घालून येतात. यामुळे 15 ते 20 दिवस जास्त जात आहेत आणि खर्च हा दुप्पट होतोय. याचाच अर्थ बाजारात वस्तू उशिरा येते आणि महाग येते. मित्रांनो, तुम्ही आधीच अनुभव घेतला असाल, भाजीचे दर वाढले, तेल महागलं, बाहेर जेवण महागलं, कारण प्रत्येक स्टेपला खर्च वाढलाय. मित्रांनो, ही गोष्ट खऱ्या अर्थानं समजून घ्या. युद्धामुळं तेल महाग होतं, तेल महाग झालं, ट्रान्सपोर्ट महाग होते, वायू महाग झाला, खतं महाग होतात, खतं महाग झाली, शेती महाग होती, शेती महाग झाला, अन्न महाग होतं. खऱ्या अर्थाने एक सायकल आहे जी थांबत नाही. भविष्यात काय होऊ शकतं मित्रांनो या सगळ्यामध्ये? तर मित्रांनो, हे युद्ध अजून वाढलं तर इंधन अजून महागेल, खतं आणखी महागतील, अन्नधान्य कमी होईल आणि सगळ्यात मोठं, या देशातल्या सर्वसामान्य वर्गावरती ताण वाढेल. मित्रांनो, आजचं जग ग्लोबल झालं. अमेरिका आणि इराण लढत आहे आणि भारतात महागाई वाढते. तिथं गोळी चालतीये आणि इथं भाजी महाग होते. ही आजची रियालिटी आहे. मित्रांनो, आज आपण जेवतोय ते फक्त अन्न नाही, त्यात आहे जागतिक राजकारण, त्यात आहे अर्थव्यवस्था आणि त्यात आहे युद्धाचा परिणाम. युद्ध थांबलं नाही तर महागाई थांबणार नाही आणि शेवटी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतील आणि कदाचित काही गोष्टी कमी खाव्या लागतील. इराण आणि अमेरिका लढतायत, पण किंमत आपण भोगतोय. मित्रांनो, युद्ध दूर असलं तरी त्याची झळ तुमच्या आमच्या ताटात येतच असते. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.